वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः. नमस्कार श्रोते हो. मागील भागामध्ये आपण शमी आणि मंदार वृक्षाची निर्मिती कशी झाली, ते बाप्पाला एवढे प्रिय आणि पवित्र का वाटतात, तसेच बाप्पाला ढोंडीराज हे नाव कसं पडलं आणि काशीराजाला गणेशलोकाची प्राप्ती कशी झाली, त्याची गणेशलोकामध्ये गणपती बाप्पाशी भेट झाल्यानंतर त्यांना किती आनंद झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या प्रकरणामध्ये पाहिल्या. आज आपण नरांतक, देवांतक आणि इतर काही दैत्यांचा वध ह्या सर्व कथा पाहणार आहोत. त्यामधून आपल्याला बाप्पाने केलेले सर्व पराक्रमाची लीला पाहायला मिळणार आहे. चालू करूया प्रकरण 16. नरांतक दैत्य अतिशय चवताळला होता. आपले असंख्य सैन्य पराभूत झाले म्हणून त्यांनी विनायकाला ठार मारण्यासाठी शूर व चपल या नावाच्या 2 दैत्यांना पाठवले. विनायक पालखीत बसून जात होता. त्याला पाहून त्याला ठार कसे मारावे ह्याच विचारात ते होते. तोच चपळाईने विनायक पालखीतून उतरला व त्यांचे कपटी कारस्थान ताडून त्या दोघांना हाताने जखडून गरगरा फिरवू लागला. विनायकाला त्यांची करुणा आली व फक्त दरडावून सोडून दिले. शूर व चपल भीतीने वैरा पळत सुटले व नरांतकाकडे आले. घाबऱ्या स्वरात त्याला परिणाम सांगू लागले. महाराज, त्या विनायकाचा पराभव करणे म्हणजे प्राण गमावून बसणे आहे. तो त्रिखंडात अमर आहे. त्या दोघांचे बोलणे ऐकून नरांतक अधिकच चिडला व नुसत्या गर्जनेने आकाश पाताळ त्यांनी एक केले. त्यांनी आपल्या सैन्याला सज्ज राहण्याचा हुकूम फरमावला. क्षणार्धात सर्व सैन्यांशी काशीनगरावर आक्रमण केले. त्या सैन्यांनी प्रचंड घोषणा केल्या. देव भयभीत झाले. शेंदूर विलोपित राक्षस एकमेकाला उत्स्फूर्त करीत निघाले. स्वार आणि रथी सज्ज होऊन बाहेर पडले. युद्धभूमीवर धुमाकूळ घालण्यासाठी प्रचंड सैन्यानिशी नरांतक बाहेर पडला. सुडाच्या भावनेने तो पेटला होता. विनायकाला नष्ट केल्याशिवाय मी स्वास्थ्य घेणार नाही, अशी त्यांनी जिद्द केली होती. परंतु ही त्याची जिद्द धुळीला मिळणार होती. अखेर जिद्दीला पेटलेला नरांतक काशीराजाच्या नगरावर चाल करून गेला. ही वार्ता काशीराजाला कळल्याशिवाय राहिली नाही. त्यांनी त्वरित आपल्या सैन्याला सज्ज राहण्याचा हुकूम केला. राजज्ञा ऐकून सैन्य व सेनापती तयार झाले. राजाने विनायकाला वंदन केले. मगच हत्यारबंद होऊन कवच परिधान करून अश्वारूढ होऊन स्वारीवर तो निघाला. सर्व सैन्य योग्य जागी सज्ज ठेवून प्रमुख प्रधानाने 4 सुज्ञ व्यक्तींना पाठवून युद्ध टाळण्यासाठी नरांतकाशी सल्लामसलत करावी, असा योग्य मार्ग त्यांनी सांगितला. बोलणी करेपर्यंत नरांतकाचे सैन्य धुमाकूळ घालीत नगरात आले होते व त्यांनी चारी बाजूंनी त्यांना घेरले होते. तटबंदीवर मारा धडाक्याने चालविला होता. ही वेळ सामोपचाराची नाही हे ओळखून आता लढल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रधानास राजाने सुचवून नरांतकाच्या सैन्यावर हल्ला चढविण्यास सांगितले. लढाईला प्रारंभ झाला. काशी राज्याचे सैन्य निकराने लढू लागले. शत्रूच्या सैन्याची प्रेते रचू लागले व शत्रुसेनेत घुसून पुढे येऊ लागले. स्वतः राजाने जयश्रीच्या आवेगाने रणांगणावर शत्रूच्या सेनेवर बांधून धावून बाणांच्या वृष्टीने राक्षसांचा नाश केला. राजा एकटाच सापडलेला पाहून दैत्यांनी त्याला निशस्त्र केले व साखळदंडाने बांधून नरांतकापुढे उभे केले. नगरीचा राजाच हाती सापडला, आता कश्यप पुत्राच्या नादी कशाला लागायचे, असे समजून नरांतकाने त्याला कैद करून ठेवले. इकडे काशीराजाला नरांतकाने पकडून नेल्याची वार्ता कळताच राजपत्नी अंबा आकांत करू लागली व बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. बराच वेळ मूर्छित अवस्थेत अंबा राणी पडून राहिली. तिच्या दासींनी तिला जागे केले तेव्हा ती शोकाकुल होऊन ओरडून बोलू लागली. हे काय झाले? कश्यप पुत्राच्या नादाने युद्ध केले, पण त्याचा अनर्थ असा झाला. समर्थाशी व्यर्थ वैर केले. आता त्याची सुटका कोण करील? हे पृथ्वी माते, आपल्या दोघींनाही आता अनाथ व्हावे लागणार. अंबाराणीचा शोक पाहून विनायकाने तिचे सांत्वन केले.
त्यांनी पुन्हा गर्जना केली व सिद्धीच्या कालपुरुषाच्या आश्रयाखाली पुष्कळ असे सैनिक आणि सैन्य उत्पन्न केले. कालपुरुषांनी विनायकाची आज्ञा मान्य करून तो म्हणाला, देवाधिदेवा, आपण सांगाल ती कामगिरी करण्यास मी हजर आहे, परंतु मला अतिशय भूक लागल्यामुळे मी खूप व्याकुळ झालो आहे. विनायक म्हणाला, हे कालपुरुषा, मी तुझ्याबरोबर आपले सैन्य देतो. ते घेऊन जा व नरांतकाच्या सैन्यांचे भक्षण कर. मात्र नरांतकाचे शीर मला तू आणून दे. विनायकाने हुकूम सोडताच कालपुरुषाने उग्ररूप धारण केले व भयंकर गर्जना करीत काशीनगरातून जात असलेल्या राक्षस सेनेला भयभीत करून सोडले व गटागटा मोठ्या राक्षसांना खाऊन जवळजवळ राक्षस सेनाच नष्ट केली. नरांतकाने त्याचा तीक्ष्ण बाणाने प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सगळे व्यर्थ गेले. कालपुरुषाने रागाने नरांतकाची सर्व आयुधे फस्त करून टाकली. नरांतक हादरून गेला. कालपुरुषाने नरांतकाला धरले व खेचतच विनायकापुढे आणून उभे केले व म्हणाला, देवा, आपली कामगिरी मी बजावली आहे व राक्षसांवर ताव पण मारला आहे. हा नरांतक तुमच्या स्वाधीन केला आहे. आता अतिभोजन झाल्यामुळे मला विश्रांतीची आवश्यकता आहे. मी कुठे विश्रांती घेऊ? त्यावर विनायक सहज हास्य करून कालपुरुषाला म्हणाला, माझ्या तोंडात शिरून माझ्या शरीरात जाऊन विश्रांती घे. कालपुरुषाने आज्ञा मिळताच विनायकाच्या शरीरात तो समाविष्ट झाला. गंमत अशी की कालपुरुषाने राक्षसांना गिळले, त्याबरोबर काशीराजाही कालपुरुषाच्या पोटात विलीन झाला. काशीराजा चक्रावून गेला. त्याला विनायकाच्या शरीरात पुष्कळ ब्रह्मांडे दिसली. मी कुठे आलो आहे हेच त्याला सुचेना. अंती विनायकाला कळल्याशिवाय राहिले नाही. त्याने आपल्या शरीरात एक नवशिशु निर्माण केले. त्या नवशिशूने राजाला बाहेर निघण्याचे मार्गदर्शन केले. काशीराजा विनायकाच्या शरीरातून नवशिशूचा हात पकडून त्याच्या साह्याने बाहेर पडला. बाहेर आला त्यावेळी आपण आपल्या काशीनगरातच आलो आहोत व विनायक घरासमोरच अंगणात क्रीडा करीत आहे हे दृश्य पाहावयास त्याला मिळाले. राजाने विनायकाची स्तुती करून त्याला सद्भावे प्रार्थना केली व आपल्या पत्नीला जाऊन तो भेटला. पतीचे दर्शन होताच राणी अंबाला खूप आनंद झाला. नरांतक हा सर्व चमत्कार समजून चुकला. कालपुरुषाने राक्षसांचा संहार कसा केला, काशीराजासह विनायकाच्या शरीरात समाविष्ट कसा झाला व विनायकाच्या शरीरातून बाहेर कसा पडला, हे सर्व ओळखून हा विनायक म्हणजे सर्व साक्षी परमात्माच आहे हे त्याच्या ध्यानात आले. पण नरांतकाने त्याचे भय न बाळगता भयंकर गर्जना करीत विनायकावर चाल करून तो गेला. तेव्हा काशीराजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्याचे चातुर्य पाहून नरांतकाने त्याच्याजवळील धनुष्य हिरावून घेतले. त्याचवेळी विनायकाने नरांतकाला परशु फेकून मारला व नरांतक जमिनीवर कोसळला. पण नरांतकाला काहीच अपाय झाला नाही. थोडा वेळपर्यंत तो मूर्छित पडला, पण तो लगेच सावध झाला व नगराच्या बाहेर येऊन विराट रूप त्यांनी धारण केले आणि पाषाण व वृक्ष तो फेकू लागला. विनायकाने आपल्या परशुने ते सर्व नष्ट केले. विनायक नरांतकाच्या संहाराच्या विचारात होताच तोच आकाशातून त्याच्या हातात एक तेजपुंज धनुष्य येऊन पडले. क्षणीच विनायकाने अग्निदिव्यासारखे 2 बाण मारून नरांतकाचे 2 बाहू निकामी केले. त्यातील एक तुटलेला हात त्याचा भाऊ देवांतक याच्या दारात व दुसरा हात पित्याच्या दारात पडला. पण नरांतकाला पुनश्च 2 हात निर्माण झाले व तो विनायकावर चाल करून आला. विनायकाने पुन्हा शक्ती एकवटून तीक्ष्ण बाणाने त्याचे दोन्ही पाय तोडले व तात्काळ तिसऱ्या बाणाने शिरच्छेद केला. त्याचे मस्तक त्याचा पिता रौद्रकेतू ह्याच्या दारात येऊन पडले. पण चमत्कार हा की नरांतकाला नवीन मस्तक फुटले. विनायक जसजसा शिरच्छेद करीत होता तसतसे त्याला नवीन मस्तक फुटत असे. या प्रकारे हजारो मस्तके छेदून टाकली, तरीही नरांतक मेला नाही. यावेळी मात्र विनायकाने आपला संकल्प बदलला व मायावी रूप धारण केले. मायावी प्रतापामुळे नरांतकाची बुद्धी भ्रष्ट झाली. नरांतकाला हे समजेना की स्त्री, पुरुष, देव, मानव, राक्षस, आपला पिता या सर्वांपैकी कोण असावे. या संभ्रमात तो गढून गेला. त्याची स्थिती गंभीर बनली. त्याला काहीच सुचेनासे झाले आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन विनायकाने अचानक
अचाट शक्तिधारी रूप साकार केले व नरांतकाला तुच्छ जीवाणूप्रमाणे एका पायाच्या अंगठ्याने चिरडून ठार केले. नरांतकाचा वध विनायकाने केल्यामुळे देवांना अत्यानंद झाला. त्यांनी विनायकाची मन भरून स्तुती केली. विनायकावर पुष्पांचा वर्षाव केला. गंधर्व हर्षाने व आनंदाने मधुर गायन करू लागले. काशी नगरातील सर्व प्रजा विनायकाची प्रशंसा करून त्याची स्तुती करू लागली. राजाने देखील विनायकाला आदराने वंदन केले. तर अशा प्रकारे नरांतकाचा वध गणपती बाप्पाने खूपच चातुर्याने केला. पुढे आपण पाहणार आहोत देवांतकाचा वध कसा झाला. नरांतकाच्या मृत्यूने त्याची पत्नी शारदा शोकाकुल बनली. नरांतकाचे मस्तक पाहून ती आक्रोश करू लागली. रौद्रकेतूलाही फार दुःख झाले. ही दुःखद घटना देवांतकाला त्या दोघांनी सांगितली. धूम्राक्षाच्या वधापासून ते काशीराजाच्या नगरावर स्वारी केल्यापासूनचे सर्व वृत्त रौद्रकेतूला जसे कळले तसेच रौद्रकेतूने देवांतकाला सविस्तर सांगितले. सर्व राक्षस सेनेचा नाश केलाच, पण विनायकाने माझा भाऊ नरांतक याचाही वध केला. या सूडाने देवांतक पेटला व त्यांनी प्रतिज्ञा केली, कश्यप पुत्र विनायक याला चिरडून मारीन, तेव्हाच मी नरांतकाची उत्तक्रिया पार पाडीन. देवांतकाने क्षणाचाही विलंब न करता आकाशात भरारी मारली. त्याच्या सैन्यानेही त्याच्या मागोमाग सिद्धीच्या सामर्थ्यावर उडी घेतली. क्षणार्धातच देवांतकाचे सैन्य काशी नगराभोवती जल्लोष करीत गोळा झाले. नागरिक घाबरून गेले व देवांतक आता आम्हाला जिवंत ठेवणार नाही, आम्हाला वाचवा असा आरडाओरड ते करू लागले. काशीराजालाही कंप सुटला. तो राजप्रसादासमोर क्रीडेत रममाण झालेल्या विनायकाला विनम्र वंदन करून म्हणाला, हे विघ्नहरा बालविनायका, तू विश्वाचा निर्माणकर्ता परब्रह्म आहेस. ज्याप्रमाणे आजपर्यंत प्रत्येक संकटावर मात करून आमची रक्षा केलीस, तसेच याही संकटातून आम्हाला अभय दे. काशीराजाची विनंती ऐकून विनायकाने बालरूप सोडून सिंहावर आरूढ होऊन विशालकाय असे रूप धारण केले. अष्टसखीसह देवांतकाच्या सैन्याला संग्रामात पराभूत करण्यासाठी त्यांनी सिद्धी व बुद्धींना आज्ञा केली व अपरिमित सैन्याची निर्मिती करण्यास सांगितले. अणिमा म्हणजे फारच लहान होणे, गरिमा म्हणजे भारदस्त वजनदार होणे, महिमा विशाल कायरूप घेणे, लधिमा म्हणजे अतिशय लहान व हलके फुलके होणे, प्राप्ती म्हणजे दूर असलेली वस्तू ताबडतोब मिळवणे, वशित्व म्हणजे समोरच्यावर ताबा व नियंत्रण ठेवणे, प्राकाम्य म्हणजे हवे असलेले साधन त्वरित प्राप्त करणे, ईशत्व म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणे, अशा अष्टसिद्धी त्याच्या शरीरात संचारू लागल्या. अष्टसिद्धीच्या सामर्थ्याने सैन्य त्यांनी निर्माण केले व देवांतकाशी महायुद्धाला प्रारंभ केला. पण दैत्यांचे गुरु शुक्राचार्य जे दैत्य मरून पडत त्यांना संजीविनी विद्येने पुन्हा जिवंत करीत असे, त्यामुळे सैन्य कमीच पडत नसे. शुक्राचार्यांची चालाकी पाहून विनायकाने ईशित्व या सिद्धीने राक्षसी कृत्या निर्माण करून तिच्या साह्याने शुक्राचार्यांना दूर बर्बर नामक देशात फेकले. देवांतकाचे सैन्यबळ व हस्तक पुष्कळ होते. कालांतक दैत्याशी प्राकाम्य सिद्धीचे तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात सिद्धीने पर्वताचा एक भाग राक्षसावर फेकून राक्षसांना चक्काचूर केले. ते पाहून मुसलभल्ल आणि मणिमान नावाचे 2 दैत्य तिच्यावर आक्रमण पवित्र्याने धावले. पण इतर सिद्धींनी त्या सर्वांना चित्त केले. एकूण 3 दिवस 3 रात्रीपर्यंत युद्ध चालले. तेव्हा देवांतक हातात तलवार घेऊन निर्भीडतेने विनायकाच्या सैन्यात घुसला. त्यांनी सैन्याचा भयंकर नाश केला. विनायकाचे सैन्य सैरावैरा पळत सुटले. तेव्हा सिद्धीने त्या सर्वांना आवरले व दैत्य लोकावर पर्वत व पाषाणाचा मारा करून पळता भुई करून सोडली. पण देवांतक त्याला घाबरला नाही. त्याने सर्व सिद्धींना तलवारीच्या जोरावर लोळण घालण्यास भाग पाडले. देवांतक हार मानित नाही असे पाहून बुद्धिदेवी विनायकास उद्देशून म्हणाली, देवा विनायका, मला तू हुकूम दिलास तर मी उन्मत्त झालेल्या दैत्यांना जर्जर करून सोडेन. बुद्धिदेवीचे शब्द ऐकून
तिला विनायकाने संमती दिली व ती देवांतकाशी युद्ध करण्यास सज्ज झाली. तेव्हा मुखातून तीव्र शक्ती प्रसवली. ती प्रचंड राक्षस सैन्यात शिरली व तिला केवळ पाहूनच सहस्त्र दैत्य मृत्युमुखी पडले. त्यावेळी देवांतकाने अनेक बाणांची वृष्टी तिच्यावर करण्यास सुरुवात केली, परंतु तिने सर्व बाण गिळंकृत केले. बुद्धिदेवी एवढ्यावरही थांबली नाही. तिने आपला महाकाय जबडा पसरून दैत्य लोकासही गिळून टाकण्याचा सपाटा लावला. तेव्हा देवांतक जीव मुठीत घेऊन पळून जाऊ लागला. तोच त्या बुद्धिदेवीने दोन्ही हाताने जखड करून त्याला विनायकासमोर उपस्थित केले व ती म्हणाली, मी माझे काम यशस्वी केले आहे. मला आता विश्रांतीची अत्यंत गरज आहे. विनायक तिला म्हणाला, तू माझ्या शरीरात प्रवेश करून निवांतपणे विश्रांती घे. विनायक व बुद्धिदेवी बोलण्यात गर्क होते. त्याच क्षणी त्या दैत्याने तेथून पलायन केले व तडक रौद्रकेतू आणि शारदाकडे येऊन त्यांना घडलेल्या अपमानाची करुण कहाणी सांगू लागला. तेव्हा देवांतकाचे रौद्रकेतूने सांत्वन केले आणि त्याला शंकराच्या बीजमंत्र ग्रहण करण्यास सांगितले. देवांतका, तू श्रद्धेने मनपूर्वक शंकराची भक्ती कर. शंकराच्या बीजमंत्राचे जपजाप्य कर, यज्ञ कर. त्यामुळे शंकर तुला प्रसन्न होतील व यज्ञकुंडातून एक दिव्य रूप असे अश्व निर्माण होईल. त्याच अश्वावर आरूढ होऊन तू युद्ध कर, म्हणजे तुला निश्चित विजय मिळवता येईल. नंतर रौद्रकेतू व देवांतक हे पितापुत्र एकाग्र ठिकाणी जाऊन अनुष्ठान करून त्यांनी होमास प्रारंभ केला. अग्निदेवतेची पूजा अर्चा केली. शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी रौद्रकेतूंनी देवांतकाचे शीर कापून शंकराला अर्पण केले. त्या समयी शंकर प्रकट झाले. बळी दिलेल्या देवांतकाला शंकराने जीवदान दिले. दुसऱ्या दिवशी यज्ञकुंडातून काळ्या रंगाचा अश्व बाहेर आला. त्याच अश्वावर रौद्रकेतूने देवांतकास स्वार होऊन युद्धाला जाण्याची संमती दर्शवली. देवांतक थोड्या सैन्यासह युद्धास निघाला. युद्ध पुन्हा सुरू झाले. देवांतक कर्दन काळासारखा विनायकाच्या सैन्याचा पराभव करू लागला. तेव्हा उरलेले सैन्य विनायकाकडे परत आले. सिंहावर स्वार झालेल्या विनायकाने गगनभेदी आरोळी ठोकली आणि रागाने देवांतकास म्हणाला, तुला सोमरस प्राशन करून उन्माद चढलेला दिसतोय, अथवा तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली दिसते, म्हणूनच माझ्यावर आक्रमण तू करीत आहेस. अरे, तुझा संहार करण्यासाठीच माझा अवतार झाला आहे. एवढे बोलून विनायकाने शक्तिदायक बाण सोडला, परंतु दैत्याने तो निकामी करून ठेवला. असे अनेक बाण दैत्याने प्रहारास्तव विनायकावर सोडले, पण ते बाण विनायकाने नुसत्या श्वासाने नष्ट करून दैत्याचा सुवर्ण मुकुट व कानातील कुंडले नेस्तनाभूत केली. एक बाण त्याच्या मस्तकावर मारून मस्तक भेदले व 2 बाण त्याच्या दंडात मारून त्याचे दंड चिरले. त्या समयी 2 बाण सिद्धीच्या सैन्यावर देवांतकाने मारून व मोहिनी अस्त्राचा उपयोग करून सर्वांना निद्रिस्त केले. तेवढ्या वेळेपर्यंत देवांतकाने होम आरंभून अभिचार मंत्र उच्चारून रुधिरमासांच्या पुष्कळ अशा आहुती दिल्या व कृत्येला प्रसन्न करून घेतले. आपल्या अंगावर घेऊन कृत्येने आकाशात भ्रमण सुरू केले. तोपर्यंत काशीराजाने विनायकाची स्तुती करून विनायकाला जाग आणली व तात्काळ विनायकाने 2 बाण मंत्रून सोडले. एका बाणाने मोठा आवाज झाला. त्या आवाजाने सिद्धीच्या सैन्याला जाग आली आणि पुन्हा लढाईला सुरुवात झाली. दुसऱ्या बाणाच्या शक्तीतून लाखो भयावह पक्षी उत्पन्न झाले व ते पक्षी देवांतकाच्या दैत्यसेनेला गिळून घट्ट करू लागले. त्या पक्ष्यांच्या पंखांच्या हवेनेच दैत्य पळवाट शोधू लागले. दैत्याचे व विनायकाचे युद्ध तटस्थपणे पाहणाऱ्या रौद्रकेतूने कपट बुद्धीने मायावी अदिती तंतोतंत निर्माण केली व रणांगणावर पाठविली. तिची दैत्य लोक अवहेलना करीत आहेत असे विनायकाला भासविले. हे सर्व तात्पुरते विनायकाला खरे वाटले व तो शोकमग्न झाला. पण तितक्यात आकाशवाणी प्रसरण पावली. विनायक, ही दैत्यरूपी मायावी शक्ती आहे. तू चिंतातूर होऊ नकोस. तू निश्चिंत राहा. तुझी माता व पिता आश्रमात समाधानात आहेत. चाणाक्ष राहून तू दैत्यांचा नाश कर. आकाशवाणी श्रवण करताच विनायकाने शोक आवरला. तो देवांतकाला कसे मारावे ह्याच विचारात पडला. त्यावेळी विनायकाच्या ध्यानात आले, मला दिवसा किंवा रात्री मरण येऊ नये असा वर शंकराने देवांतकाला
दिला आहे. पण सकाळची संधी वेळा देवांतकास मारण्यास बरी आहे. तेव्हा देवांतकाची बुद्धी आकाशवाणी ऐकून चालेनाशी झाली. विनायकाच्या पाठीशी दुसरी शक्ती आहे व ती अदृश्य रूप आहे. रौद्रकेतूचे मायाजाल विनायकापुढे टिकू शकत नाही हे त्यांनी ओळखले. त्याचवेळी मायावी अदितीही जागच्या जागी नष्ट झाली आणि देवांतक संभ्रमात पडला. ती रात्र निघून गेली व दुसऱ्याच दिवशी सकाळ होताच विनायकाने देवांतकासह सैन्यावर मात केली. देवांतक चक्रावून गेलेला पाहून विनायकाने त्याला उचलले व अंगावर घेतले. देवांतका, तुला शंकराने दिलेला वर आठव, अशी त्याला आठवण करून दिली. तोच देवांतकाने अंगावर अचानक झेप घेऊन विनायकाच्या दाताला तो लोंबकळू लागला. त्या कारणाने विनायकाचा अर्धा दात तुटला. त्या सरशी देवांतकही भूमीवर आदळला. लागलीच विनायकाने उच्च प्रहाराची योग्य ती संधी साधून अर्ध्या तुटलेल्या दातानेच देवांतकाच्या मस्तकावर हाणून त्याच्या मस्तकाच्या चिंधड्या उडवल्या. त्यावेळी देवांतकाची प्राणज्योत विनायकात सामावली. देवांतकाच्या वधामुळे देवांना आनंद झाला व त्यांनी विनायकाची स्तुती करून जयघोष चालू केला. सगळेजण विनायकाला वाखाणू लागले. विनायकाला कोणी उपेंद्र नाव दिले. ऋषीगण त्याला धरणीधर म्हणू लागले. त्याची स्तोत्रे गायली जाऊ लागली. त्याला राजे लोक ऋषिकेश असेही म्हणू लागले. आणि त्यासमयी काशीराजा त्याच्या पूजनाला आला. त्यासमयी विराट रूप टाकून विनायकाने पुन्हा बालरूप घेतले. काशीराजा व विनायक कडकडून भेटले. दोघेही आनंदाश्रूत वाहून गेले. विनायकाचा अवतार संपला होता. देवही अंतर्मनी हर्षून गेले होते. दुसऱ्या दिवशी राजदरबार भरविण्यात आला. उपस्थित सभासद व प्रधान काशीराजास संबोधून म्हणाले, महाराज, आता तुमच्या पुत्राचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यावर काशीराजा म्हणाला, विनायक येथे जो आला तो एक पुरोहित म्हणून. तो आल्यापासून आपल्याला संकटे सहन करावी लागली व त्याच्या साह्याने दूरही झाली. आता कसलीच भीती न बाळगता माझ्या पुत्राच्या लग्नाचा सोहळा तडीला नेऊया. राजाच्या शब्दाला सर्वांनी दुजोरा देऊन सहमती दर्शवली. थोड्याच दिवसानंतर सुयोग्य असा मुहूर्त काढून सर्व राजांना पाचारण करून विनायकाच्या पौरोहित्याखाली पुत्राचा लग्न सोहळा उरकून घेतला. काशीराजाच्या पुत्राचा विवाह झाल्यानंतर एके दिवशी विनायकास कश्यपाच्या घरी रवानगी करण्याची सज्जता केली. विनायकाला भरजरी वस्त्र, स्वर्ण अलंकार देण्यात आले. रथ सजविण्यात आला. सर्व तयारी झाली. नगरातील नागरिक त्याला निरोप देण्यासाठी एकत्र होऊन जमा झाले. विनायक आपल्याला सोडून जात आहे हे पाहून मुले, माणसे अति दुःखी बनली. त्या सर्वांची समजूत घालून विनायक आपल्या स्वस्थानी परतला. काशीराजाचे व विनायकाचे आश्रमवासियांनी व अदितीने आनंदाने सुस्वागत केले. राजाने विनायकाचे दिव्य पराक्रम कश्यप ऋषींना सांगितले. कश्यपांनी केलेला सन्मान स्वीकारून काशीराजा परत काशीनगरात आला. देवाधिदेव गजाननाने बालविनायकाचे रूप घेऊन नरांतक व देवांतकासह क्रूर दैत्यांचा वध केला व देव, मानव, ऋषी यांच्यावरील संकटे दूर केली. आता त्यांचे अवतार कार्य संपले होते. त्यांनी कश्यप व अदितीस म्हटले, तुम्हाला ज्या ज्या वेळी माझे स्मरण होईल तेव्हा तुम्हाला मी दर्शन देईन, असे वचन दिले व तो अंतर्धान पावला. कश्यपाने नंतर आश्रमानजीकच विनायकाची मूर्ती स्थापून नयन मनोहर मंदिर उभारले. कश्यप व अदितीला जेव्हा विनायकाचे स्मरण होते तेव्हा विनायक रूपाने गजानन त्यांना दर्शन देऊन तृप्त करतो. इथपर्यंत कथन करून व्यासांना ब्रह्मदेव म्हणाले, त्रेतायुगात गजाननाने अवतार घेऊन सिंधू दैत्याला ठार मारले व पराक्रम केले. तीच कथा मी ऐकवते, ती नीट श्रवण करा. तर आता ऐकूया आपण सिंधू दैत्याचा झालेला वर. ब्रह्मदेव व्यासांना सिंधू दैत्याची कथा सांगू लागले. फार पूर्वी मिथिला नावाचा एक देश होता. त्या देशात चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत असे. तो पुण्यवंत व शूर होता. त्याच्या पत्नीचे नाव उग्रा होते. ती पतिव्रता असून सर्व स्त्रियांत साध्वी व प्रिय होती.
राजा चक्रपाणी विष्णूचा परमभक्त होता. राजाला संतती नव्हती. राजाने खूप प्रयत्न केले, पण त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. शेवटी त्याने आपल्या प्रजेला सांगितले की, प्रजाजन हो, मला संतती नसल्यामुळे मी दुःखी आहे. मी यापुढे वानप्रस्थ होऊन पत्नीसह तपस्येस जाणार आहे. ते ऐकून प्रजा खिन्न झाली. त्याचवेळी शौनक ऋषींनी प्रवेश केला. राजाने त्यांचा सन्मान केला. राजाने दिलेल्या सन्मानाचा स्वीकार करून शौनक ऋषी राजास म्हणाले, मी तुझे दुःख ओळखले आहे, तेव्हा तू सूर्यदेवाच्या उपासनेला सुरुवात कर. तुला नक्कीच प्राप्ती होईल. रथसप्तमीच्या दिवशी सुरुवात करून पूर्ण 1 महिना हे व्रत आचरावे. व्रत करताना सत्यभाषण, नांदीश्राद्ध, गणेशपूजा करावी. सोन्याच्या कलशात सूर्यमंडलास स्थापन करावे. योग्य रीतीने म्हणजे रक्तचंदन व लाल सुमनांनी पूजन करावे. सूर्याला 12 वेळा नमस्कार व 12 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. पुत्रप्राप्तीसाठी सूर्याची आराधना करावी. शौनकांनी सांगितलेल्या व्रताचे राजा व राणी मनपूर्वक पालन करू लागले. एकदा राणी गाढ निद्रेत होती. ती निद्रेत असता सूर्यदेवच्या स्वप्नात गेले व तिला दर्शन दिले. नंतर काही दिवसांनी राणी गर्भवती राहिली. परंतु सूर्याने चक्रपाणी राजाच्या रूपात येऊन राणीला स्वप्नामध्ये संभोग दिला होता. त्यामुळे तिचे चारित्र्य नष्ट झाले. हा सर्व प्रकार तिने राजाला सांगितला. व्रत करावे की न करावे याबद्दल तिने राजाला विचारणा केली. परंतु राजाला आपल्याला पुत्रप्राप्ती होणार याचा आनंद झाला. व्रत पुढे चालूच राहिले. पुढे त्याचा परिणाम असा झाला की राणीला त्या वाढणाऱ्या गर्भापासून अतिशय त्रास होऊ लागला. तेव्हा तो गर्भ तिने समुद्रात फेकला. पण काय आश्चर्य, समुद्रात तो गर्भ वाढत गेला. रक्तवर्णाचा बालक राजाचा आहे हे समुद्राने जाणले व एका भिक्षुकी ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या बालकाला राजाकडे आणून त्याचा सांभाळ करण्यास सांगितले. राजाने त्या बालकास घेतले. रिवाजाप्रमाणे संस्कार करून समुद्रात वाढला म्हणून सिंधू समुद्र म्हणजेच त्याला सिंधू असे नाव दिले. नंतर उभयंतांनी प्रेमळ नाव म्हणून रक्तांग असे नाव ठेवले. उग्रेच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यास उग्रेक्षण नाव मिळाले. समुद्राने विप्ररूपी प्रसाद दिला म्हणून विप्रप्रसादन असेही नाव पडले. रक्तांगाला समज आल्यावर तो तपश्चर्येसाठी घनघोर वनात गेला. शुक्राचार्यांकरवी त्यांनी सूर्यमंत्र साध्य करून घेतला व कठीण तपस्या केली. जवळजवळ 2 सहस्त्र वर्षे एकाच पायावर उभे राहून सूर्याकडे लक्ष केंद्रित करून एकाग्रतेने मंत्रजप केल्यानंतर त्याचे तप पाहून सूर्याने त्याला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. त्यावेळी सिंधूने असा वर मागितला की मला कायम अमरत्व मिळावे. पण सूर्य त्याला म्हणाला, जो जन्माला येतो तो मृत्यूही पावतो. मी तुला अमरत्व देऊ शकत नाही, पण वर्तमान काळी तरी देव, मनुष्य, हिंस्र पशु, सर्प यांच्यापासून दिवसा, रात्री, पहाटे किंवा सायंकाळी तुला मरण येणार नाही. मी तुला संजीवनी देतो. जोपर्यंत ही संजीवनी तुझ्याजवळ असेल तोपर्यंत तुला मरणाचे भय राहणार नाही. रक्तांगाला अशा प्रकारे वरदान देऊन सूर्य अदृश्य झाला व सिंधूही तप संपवून मिथिला नगरीत परत आला. सिंधूला सूर्याने दिलेल्या वराचे वृत्त कळताच चक्रपाणी राजाने राज्य त्याच्या स्वाधीन करून तो अरण्यवास पत्करून अरण्यात गेला. सिंधूने शुक्राचार्यांकडून मंत्र घेऊन तपाचे जपजाप्य केले म्हणून त्याच्या अंगी समर्थशीलतेचे बळ आले आणि त्यामुळेच त्याची वृत्ती दैत्यासारखी बनली. वरदानाच्या बळावर त्यांनी जगावर सत्ता गाजवण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने अनेक देश काबीज करून घेतले. सिंधूचा अप्रतिम पराक्रम पाहून शक्तिवान राक्षस व दैत्य त्याच्या सैन्यात भरती झाले व सिंधूच्या सैन्यात भर पडली. सिंधूला लोक दैत्याची उपमा देऊ लागले म्हणून तो दैत्य या नावानेच ओळखू जाऊ लागला. त्याने अफाट दैत्यसेना घेऊन अमरावतीवर म्हणजेच इंद्राच्या नगरीवर आक्रमण केले आणि इंद्राला पळोकी सोळ करून सोडले. ऐरावतावर आरूढ झालेल्या इंद्राला खाली खेचले व ऐरावताचे दात पाडून त्यालाही चित केले. सिंधू एवढ्यावर थांबला नाही तर त्यांनी जोराची गर्जना करून इंद्राचेही दोन्ही पाय धरून वर उचलून त्याला गरागरा फिरवले. इंद्र मनात
फार घाबरून गेला होता. हा आपल्याला जमिनीवर नक्कीच आदळणार हे ध्यानात येताच त्यांनी लहान रूप घेऊन हळूच हातातून निसटला व भगवान विष्णूंच्या चरणी धाव घेतली. ह्याच्या पुढे काय होतं ही कथा आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये. तर आज आपण देवांतक व नरांतक ह्या 2 बलाढ्य अशा दैत्यांचा बाप्पाने किती चतुराईने वध केला, संहार केला व सर्व देव, ऋषी व माणसं ह्यांना एक सुटकेचा म्हणजे एक आनंदाचा क्षण त्यांनी मिळवून दिला. ही कथा पाहिली. तसेच आता जो सिंधू दैत्य उत्पन्न झाला आहे त्याचा देखील बाप्पा कशाप्रकारे पराभव करतो आणि त्याचा संहार करतो हे आपण पाहणार आहोत पुढील कथेमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.